मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण निफ्टीमध्ये कोणत्या प्रकारच्या लेवल बघणार नाही, म्हणजे डेली आपण मार्केटचं ॲनालिसिस करत असतो, त्यामध्ये आपण निफ्टीच्या काही महत्त्वाचे लेवल बघत असतो। इंट्राडेमध्ये कोणत्या लेवल महत्त्वाचे असणार ते पण आपण बघत असतो, पण आजच्या दिवशी आपण त्याची चर्चा करणार नाही। ठीक आहे, मार्केटमध्ये आपण कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी करायला नको त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,884 वरती आलेला आहे आणि पहिल्यांदा तुम्ही सर्वजण ही कॅन्डल बघत असाल। कोरोनामध्ये जशी मार्केटमध्ये सेलिंग आलेली होती तशाच प्रकारची सेलिंग आपल्याला आजच्या दिवशी मार्केटमध्ये बघायला मिळाली आणि इथे एक मोठी कॅन्डल बनून गेली। मार्केट जे ओपन झालं होतं 23,000च्या वरती, 23,000च्या वरती ओपन झालेलं होतं। आपण इथे कॅन्डलचा ओपन बघूया किती होता, तुम्हाला लक्षात येईल इथे कॅन्डलचा ओपन किती होता। सकाळी ओपन झालेलं होतं मार्केट 23,179 वरती आणि लो किती होता, मार्केट गेलेलं होतं 21,281 वरती, म्हणजे 2,000 पॉईंटचा फॉल होता। मार्केट एका दिवसाला 2,000 पॉईंटने खाली आलेलं होतं। निफ्टी हा चार्ट आपण बघतोय निफ्टीचा, 2,000 पॉईंट आणि ते पण एका दिवसामध्ये इंडेक्ससाठी खूप जास्त झाले मित्रांनो। इंडेक्समध्ये असणारे स्टॉक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज तुटलेले होते, म्हणजे त्यांच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात काय झाली, सेलिंग झालेली होती। रिलायन्स सारखा स्टॉक होता, कालच्या दिवशी 5.5% तुम्हाला वरती जाताना दिसला, पण आज मार्केटमध्ये सेलिंग झाली, तो तुम्हाला 6-7% खाली दिसला। त्यानंतर HDFC बँक, कोटक बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, भेल, सेल, NTPC या सर्व स्टॉकमध्ये काय झाली, मोठ्या प्रमाणात सेलिंग झालेली होती आणि एक मोठी कॅन्डल बनून गेली। म्हणजे मार्केट जे आहे ना नॉनस्टॉप खाली येत होतं आणि मी तुम्हाला सर्वांना म्हटलं पण होतं की आपण कोणत्याही प्रकारच्या लेवल मार्केटमध्ये आज बघणार नाही। आणि कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की असे जे इव्हेंट असतात मोठे त्यांच्यामध्ये लेवल काम करत नसतात। तुम्ही म्हणणार की ह्या लेवलला आल्यानंतर मार्केट सपोर्ट घेणार, इथून वरती जाणार, त्या लेवल काम करत नसतात आणि मार्केटने तसंच केलेलं होतं। आजच्या दिवशी मार्केट कंटिन्युअसली आपल्याला खालीच जाताना दिसलं। मग आता अशा सेलिंगमध्ये एखादी नवीन व्यक्ती जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये येत असते, आता आपण चार्टला बघणार नाही या ठिकाणी, आपण आता चार्टला बघणार नाही, तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगतो। जी व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये नवीन येत असते, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर 2 ते 3 महिने झालेले असतील मार्केटमध्ये आणि ती आली आणि त्या व्यक्तीने एकाच दिवसामध्ये एवढी सेलिंग जर मार्केटमध्ये बघितली तर ती घाबरणार, तिला भीती वाटणार या ठिकाणी की मी स्टॉक मार्केटमध्ये आलो, मी एखाद्या स्टॉकमध्ये पैसा लावला आणि मला इथं मोठं नुकसान दिसतं याच्यामध्ये। जर एखादा स्टॉक तुम्ही बाय केलेला असेल, आजच्या दिवशी तुम्ही बाय केला आणि त्यानंतरून जर तो स्टॉक 15% आणि 20% जर खाली येत असेल तर भीती तर वाटणारच, साहजिकच आहे, प्रत्येकाला भीती वाटणारच। मी जो पैसा स्टॉक मार्केटमध्ये लावतोय आणि मला पहिल्या दिवसामध्ये एवढे निगेटिव्ह रिटर्न दिसत आहे, आज 15-20% खाली आला, तो उद्या पण जाऊ शकतो, 15-20% तो उद्या जाऊ शकतो, परवा जाऊ शकतो, तुटू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि मला मोठं नुकसान स्टॉक मार्केटमध्ये होऊ शकतं, हे प्रत्येकाला वाटतं। मग अशा नवीन व्यक्ती ज्या असतात स्टॉक मार्केटमध्ये येणाऱ्या, त्यांनी उतार चढाव हे नक्की बघितले पाहिजे। मार्केटमध्ये तुम्ही येताय ना, तुम्ही उतार चढाव नक्की बघितले पाहिजे। मार्केटमध्ये आल्यानंतर मार्केट तुम्हाला कंटिन्युअसली वरती जाताना दिसणार नाही, तुम्हाला कंटिन्युअसली खाली येताना दिसणार नाही। कोरोनासारखा काळ होता, कोविडमध्ये पण सर्वांनी बघितलं, इंडेक्स खूप तुटलेले होते, 30 ते 40% इंडेक्स तुटलेले होते, 30 ते 40% रिकवर झाले ताबडतोब। कोविडमध्ये पण आपलं मार्केट तुटलेलं होतं आणि ते रिकवर पण झालेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये ताबडतोब। तर मार्केटमध्ये अशा गोष्टी होत असतात, त्यामुळे मार्केटचं ऑब्झर्वेशन करत चला आणि असे इव्हेंट जे असतात त्या इव्हेंटच्या दिवशी आपण थांबलं पाहिजे। आपण मार्केटमध्ये फक्त ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की मार्केटमध्ये काय होतंय, मार्केटमध्ये किती सेलिंग येते, सेलिंग आल्यानंतर मार्केट बॉटमपासून किती रिकवर होतंय, या गोष्टींचं ऑब्झर्वेशन आपण मार्केटमध्ये करायचं असतं। आता बहुतेक व्यक्तींना सवय काय झालेली, यूट्यूबवरती शॉर्ट असतात, यूट्यूबवरती शॉर्ट बघणार, तिथं सांगितलं जात असतं की उद्या इव्हेंट आहे, मार्केट गॅपअप होणार 500-600 पॉईंटने, तुम्ही काय करा, कॉल ऑप्शन बाय करून टाका, किंवा मार्केट उद्या 500-600 पॉईंटने गॅप डाऊन ओपन होईल, तुम्ही पुट बाय करून टाका, ते सांगितलं जातं। इंस्टाग्रामवरती रील येत असतात बहुतेक सारे, ते रील तुम्ही बघतात, त्यामध्ये सांगितलं जात असतं 1000 रुपये कमवा, लाखो रुपये कमवा, एकाच दिवसामध्ये करोड रुपये कमवा, आउट ऑफ द मनीचे कॉल ऑप्शन पुट ऑप्शन असतात, ते दोघांना बाय करून टाका, अशा गोष्टी।
इंस्टाग्रामवरती या गोष्टी बघणं, यूट्यूबवरती बघणं. मग बहुतेक नवीन व्यक्ती काय करतात ना, त्यांच्याकडे मोठा पैसा पण असतो. बहुतेक व्यक्ती अशा आहे त्यांच्याकडे मोठा पैसा. मी तुम्हाला लाईव्हवरती आज बोललो होतो बघा, पण तो कसा लावायचा त्यांना माहीत नसतं. मग ते काय करणार, ऑप्शनमध्ये असा पैसा लावत असतात. आता तिथे त्यांना काय वाटतं की माझा मोठा पैसा बनेल, त्यामुळे ते काय करणार, आउट ऑफ द मनीचे कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन ते बाय करत असतात. बाय केले, मार्केट त्यांच्या विरुद्ध दिशेने जर गेलं तर त्यांना मोठं नुकसान या ठिकाणी होत असतं. काही वेळेला असं होऊ शकतं की मार्केट तुमच्या दिशेने जाणार आणि तुम्हाला ते भरपूर पैसा बनवून देणार. जसं आजच्या दिवशी जर कोणी पुट बाय करून ठेवलेला असेल, पुट बाय केलेला असेल कोणत्याही इंडेक्समध्ये, तर त्यांचा पैसा बनलाच त्यांचा. कालच्या दिवशी मार्केट 700-800 पॉईंटने गॅपअप झालं ओपन, आणि आजच्या दिवशी पण ते 400-500 पॉईंटने गॅपअप ओपन होणार. मी काय करतो, कॉल बाय करून ठेवतो आणि हेवी क्वांटिटी मी बाय करतो. 100-200 लॉट मी काय करून ठेवतो, बाय करून ठेवतो ओव्हरनाईटमध्ये. त्याला आपण म्हणत असतो BTST, बाय टुडे सेल टुमॉरो. मग त्यांनी अशा गोष्टी जर केलेल्या असतील आणि मार्केट पहिल्याच कॅन्डलमध्ये खाली येते ताबडतोब 400-500 पॉईंटने जर खाली येत असेल, तर त्यांचं नुकसान किती होणार बघा. मग तुम्ही पैसा त्यांचा झिरोच होणार आहे अशा मार्केटमध्ये. कारण की जर निफ्टी 2-2 हजार पॉईंटने तुटत असेल, एक्सपायरीच्या दिवसापर्यंत त्यांनी तो ऑप्शन होल्ड केला, तर त्यांचा पैसा झिरोच होणार. त्यांचं मोठं नुकसान होणार असतं त्या ठिकाणी. मग ज्या नवीन व्यक्ती असतात त्यांनी हे टाळलंच पाहिजे. ऑप्शन ट्रेडिंग करू नका. मी प्रत्येक वेळेला सांगतो तुम्हाला, ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही टाळलंच पाहिजे. असे मोठे इव्हेंट असतात तेव्हा तर नक्की टाळलंच पाहिजे तुम्ही. ऑप्शन ट्रेडिंग कोणी करायलाच नको. एक वेळेला तुमचा पैसा बनेल, आज तुम्ही पैसा बनवाल, उद्या मार्केटला देऊन याल तुम्ही. मार्केट जेव्हा तुमच्या विरुद्ध दिशेने जात असतं, जेवढे मार्केटमधून तुम्ही घेतलेले असतात पैसे, प्रॉफिट बनवलेले असतात, त्याच्यापेक्षा डबल पैसा तुम्ही मार्केटमध्ये देऊन येत असतात. मग त्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. त्यासाठी तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करायला नको. एक इव्हेंट असतो, त्या दिवशी मार्केटमध्ये असते व्होलॅटिलिटी. मार्केटमध्ये काय असते, व्होलॅटिलिटी असते. मार्केटमध्ये खूप मोठे उतार चढाव येत असतात. निफ्टी 1-2 हजार पॉईंटने पण खाली येते, रिकवर पण होत असते. जसं आज तुम्ही बघितलं की मार्केट आपलं 2 हजार पॉईंटने खाली गेलेलं होतं, म्हणजे सर्वच इंडायसेस गेलेले होते. निफ्टी बँक 5,000 पॉईंटने खाली होती. त्यानंतर स्मॉल कॅप, मिड कॅप, त्यानंतर PSU बँक, त्यानंतर CPSE, सर्व इंडायसेस आपल्याला खाली दिसले. पण त्यांच्यामध्ये पुन्हा रिकव्हरी झाली होती बघा. निफ्टीमध्येच बघा 700-800 पॉईंटची बॉटमपासून रिकव्हरी झाली. 700-800 पॉईंटची रिकव्हरी झाली. मग मार्केटमध्ये अशी व्हॉलॅटिलिटी असते. मार्केटमध्ये अप साईडला पण मूव्ह येत असतात, डाऊन साईडला पण मूव्ह येत असतात. मग त्या चक्रव्यूहमध्ये तुम्ही फसले जात असतात. तुम्ही जर एखादा कॉल ऑप्शन बाय केलेला, तुम्हाला काय वाटतं की मी इथे काय करू, आता कॉल ऑप्शन बाय करून ठेवलेलं आहे, मी काय करणार, मी थांबतो, मी वाट कशाची बघतो, मार्केट रिकवरच होईल, थोडं रिकवर होणार, तुम्ही थांबणार अजून. नाही, मी काय केलेलं आहे, 23,000चा एक कॉल ऑप्शन बाय करून ठेवलेला आहे. नाही, मार्केट काय करेल, 3:30 वाजेपर्यंत येऊनच जाणार येतपर्यंत. मग तुम्ही काय करतात, त्या ऑप्शनला होल्ड करतात, वाट बघतात रिकवर होण्याची. पुन्हा दुसऱ्या दिवशी काय होत असतं, मार्केट थोडं खाली ओपन होतं, साईडवेज होऊन जातं, एक्सपायरीचा दिवस येतो, तुम्ही जी स्ट्राईक निवडलेली असते ती OTM होऊन जाते आणि प्रीमियम तुमचं होऊन जातं 0. तुम्हाला पूर्णपणे काय होतो, लॉस होत असतो. म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅप होत असतात. ती व्हॉलॅटिलिटी जी असते मार्केटमध्ये, त्यामध्ये तुम्ही ट्रॅप होत असतात. आज सर्वांनी इंडिया वीज बघितलेली असेल, 30 वरती गेलेली होती, 30 ते 31च्या दरम्यान. मग त्या व्हॉलॅटिलिटीमध्ये तुम्ही ट्रॅप झाले की तुम्ही नुकसान करून घेत असतात. एखादी नवीन व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीला जास्त दिवस झाले मार्केटमध्ये, ती पण ह्याच चुका करते. इथे तुम्हाला ठेवावं लागतं संयम ठेवावा लागतो की माझ्याजवळ असलेला पैसा आहे, मी त्याला कंट्रोल करून ठेवतो, सेव्ह करून ठेवतो त्याला मी, आणि योग्य वेळ आल्यानंतर त्याला मार्केटमध्ये गुंतवतो. तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करत असाल तर खूप सारे स्टॉक आहे असे की ते तुटले, म्हणजे त्यांच्यामध्ये सेलिंग झाली आजच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये, 15-15, 20-20% स्टॉक खाली आलेले. मग आता काय करायचं, मार्केटला इथे स्टॅबल होऊ द्यायचं असतं. स्विंग ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी, जे स्विंग ट्रेडिंग करतात, मार्केट थोडं स्टॅबल झालं म्हणजे 1-2 दिवसानंतर थोडं स्टॅबल होणारच आहे. चांगल्या कंपन्यांचे स्टॉक तुम्हाला डिस्काउंटमध्ये या ठिकाणी मिळणार, ठीक आहे, चिपमध्ये तुम्हाला स्टॉक या ठिकाणी मिळणार. मग आपण त्यांच्यामध्ये बायच्या संधी शोधल्या पाहिजे, तिथे आपण बायच्या संधी शोधल्या पाहिजे. कंपनी जर चांगली असेल तर तुम्हाला ती पैसा बनवून देणारच, पण अशी कंपनी नका निवडू की त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रॉफिटच मिळू शकत नाही. अशी कंपनी नाही. स्ट्रॉंग कंपन्या ज्या असतात त्यांचे फंडामेंटल चांगले असतात, अशा कंपन्या जर तुम्ही निवडल्या तर त्यामध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये पण येऊ शकतात. इक्विटीमध्ये एक वेळेला तुम्हाला नुकसान होत असेल तर तुम्ही प्रॉफिटमध्ये येऊ शकतात. आता बहुतेक जणांच्या बाबतीत असं होणार
की त्यांचे पोर्टफोलिओ जे असणार आहे ते निगेटिव्हमध्ये सर्वांचेच झालेले असणार. आज पोर्टफोलिओ निगेटिव्हमध्ये गेलेले असणार, पूर्ण रेडमध्ये असणार त्यांचे पोर्टफोलिओ, पण ते प्लसमध्ये पण येणार, लक्षात घ्या तुम्ही. मार्केट जसं खाली येणार मित्रांनो त्याच्यामध्ये क्रॅश येत असतो, तशाच प्रकारची मार्केटमध्ये रॅली पण येत असते ताबडतोब. मार्केट वरती पण जात असतं. मार्केट अजून खाली गेलेलं नव्हतं. तुम्ही बघताय निफ्टी आपली 23,000पर्यंत गेली, ती कंटिन्युअसली वरती गेलेली. मोठे करेक्शन निफ्टीमध्ये झालेलेच नव्हते. आपल्या मार्केटमध्ये मोठे करेक्शन झालेलेच नाही आहे. तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे, तुम्ही पोर्टफोलिओ आपला बनवलेला आहे स्टॉकचा, तर त्याला होल्ड केलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये पोर्टफोलिओ सेल करायचा नसतो. उलट चांगल्या कंपन्यांचे स्टॉक जे असतात ना त्यांच्यामध्ये तुम्ही ॲक्युम्युलेशन करायचं असतं, त्यांना ॲक्युम्युलेट करायचं असतं. चांगल्या लेवलला तुम्हाला मिळत असतात. त्यानंतर PSU स्टॉक असतात, PSU स्टॉक आहे खूप सारे अजून, ते पण तुम्हाला चांगल्या लेवलला मिळतील. रिलायन्स सारखा स्टॉक आहे, तो तुम्हाला चांगल्या लेवलला मिळेल. HDFC बँक, टायटन, अशा खूप साऱ्या कंपनीज आहेत तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळणार. मार्केट खाली येतं आहे म्हणजे आपला पोर्टफोलिओ जो मी 1 लाखाचा पोर्टफोलिओ या ठिकाणी समजा बनवलेला आहे आणि त्यामध्ये मला 20,000 रुपयांचा लॉस दिसतोय, म्हणून त्या पोर्टफोलिओ तुम्ही सेल करून टाकायचं, तर ही चुकी ठरेल तुमची. असं करायचं नसतं त्यामध्ये. उलट चांगल्या कंपन्यांचे स्टॉक जे असतात ना आपण ॲक्युम्युलेट केले पाहिजे इथे. म्हणजेच जे नवीन इन्व्हेस्टर असतात त्यांना जर इथे पोर्टफोलिओ बनवायचा असेल त्यांच्यासाठी अजून संधी असते. असे मार्केटमध्ये येणारे डीप जे असतात ना ती त्यांच्यासाठी असते संधी. स्विंग ट्रेडिंगवाल्यांनी पण जेव्हा पण मार्केट स्टॅबल होईल तिथे चांगल्या कंपनीचे स्टॉक जे असतात ते बाय केले पाहिजे, चांगलं लेवल बघून बाय केले पाहिजे. आता हे मी का म्हणतोय आजच्या दिवशी की लेवल काम करणार नाही, नाही करत. तुम्ही बघितलंच खूप सारे स्टॉक होते 15-15, 20-20 टक्क्यांनी तुटले खाली. पण जेव्हा आता मार्केट स्टॅबल होईल बरोबर ते स्टॉक रिकवर पण होणार बघा तुम्ही, आणि ते तुम्हाला प्रॉफिट पण देऊन जाणार. हे मार्केट जे असतं ना आपल्याला काहीतरी शिकून जातं. लक्षात ठेवा, प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवा. मी जे म्हणतोय की मार्केट आपल्याला काहीतरी शिकून जातं. जसं आजची तारीख पण तुम्ही लिहून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये की निफ्टी 2,000 पॉईंटने खाली आलेली होती. त्यानंतर बँक निफ्टी 5,000 पॉईंटने खाली आलेली होती. मिड कॅप इंडेक्स 10% तुटला होता. PSU बँक इंडेक्स 13% तुटला होता. हे तुमच्याकडे लिहिलेलं पाहिजे की असा पण दिवस मार्केटमध्ये येत असतो. आणि मी एक गोष्ट प्रत्येक वेळेला म्हणतो बघा तुम्हाला, ॲनालिसिसचे व्हिडिओ जे असतात त्यामध्ये, की मार्केट सुप्रीम असतं. मार्केट सुप्रीम आहे, मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. आपण मार्केटला चॅलेंज करू शकत नाही. मी म्हणतोय की इलेक्शन आहे, मार्केट 1000 पॉईंटने इथून वरती जाणार, ती माझी चुकी. मी नाही चॅलेंज करू शकत. मार्केटमध्ये काही होऊ शकतं. 800 पॉईंट वरती आहे, उद्या खाली पण येऊ शकतं. ते सुप्रीम असतं मार्केट. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. बहुतेक जण गॅरंटी देत असतात की मी 100% सांगतो तुम्हाला उद्या कॉल चालणार. ऑप्शनच्या बाबतीमध्ये बहुतेक म्हणत असतात बघा यूट्यूबवरती, इंस्टावरती की कॉल ऑप्शन उद्या चालणार, म्हणजे मार्केट उद्या वरती जाणार आणि कॉलमध्ये तुमचा पैसा बनेल. तर 100% काहीच नसतं मार्केटमध्ये. मार्केटमध्ये आपल्याला जे काम करायचं ना संभावनेवरती, संभावना, मार्केट जाऊ शकतं, वरती जाऊ शकतं तर ते खाली पण येऊ शकतं. दोन्ही पद्धतीने आपल्याला काम करायचं असतं. मार्केटमध्ये खूप संधी आहे मित्रांनो, ठीक आहे ना. त्याचा फायदा तुम्ही घ्यायचा आहे पण योग्य वेळेला घ्यायचा असतो, असं कोणत्याही ठिकाणी नाही. आणि बहुतेक जण जे ऑप्शनमध्ये पैसा घालवत आहे खूप पैसा लूज करताय. तुम्हाला सांगतो काल आणि आजच्या दिवशी खूप जणांनी ऑप्शनमध्ये पैसा आपला लूज केलेला असणार, म्हणजे त्यांनी खूप मोठं नुकसान केलेलं असणार. तुम्ही म्हणताय ना की मार्केट खाली आलं, पुटवाल्यांनी खूप पैसा कमवलेला असणार. ज्यांनी पुट बाय केलेले आहे त्यांनी खूप पैसा कमवलेला असणार. पुटवाल्यांनी केला, कॉलवाल्यांनी काय केलं, इथं मार्केटमध्ये कॉलवाले पण असणार ज्यांनी ओव्हरनाईटमध्ये कॉल बाय करून ठेवलेले असतील, BTST. काही व्यक्ती अशा पण असतात, अगोदरच तयार असतात की मार्केट जर 800 पॉईंटने गॅपअप झालेलं आहे ओपन, ते खाली येणार, ते कंटिन्युअसली खालीच येणार, क्रॅश होणार, पुट बाय करून ठेवतात अगोदरच. अशा गोष्टी कोण करत असतात ज्यांच्याकडे नॉलेज नसतं. ते मार्केटला बघत नसतात की मार्केटमध्ये आता कोणती ॲक्टिव्हिटी होते, मला काय करायचं, माझ्याजवळ कोणता प्लॅन असला पाहिजे, माझा कोणता प्लॅन मार्केटमध्ये असला पाहिजे, मी जो ट्रेड घेतोय त्यामागचं लॉजिक काय असलं पाहिजे, त्याला बघण्याचा कोणी प्रयत्न करत नाही शक्यतो. मार्केटमध्ये एक प्रकारे ते काय असते, गॅम्बलिंग असते. ते गॅम्बलिंग करून पैसा बनवण्याचा प्रयत्न करतात. इथे बनतो, गॅम्बलिंगमध्ये पैसा बनत नाही का, बनतो. एखाद्या वेळेला पैसा बनेल तुमचा, पण नंतर तुमचा पैसा पूर्ण जाणार, तुम्ही लॉसमध्येच जाणार तिथे. त्यामुळे मार्केट शिकवत राहतं तुम्हाला दिवसेंदिवस, त्या गोष्टी शिकत चाला, त्यानुसार एक्झिक्युशन करत चाला. ठीक आहे, मार्केट आज तुम्हाला निगेटिव्ह दिसत आहे, भविष्यामध्ये पण आपलं मार्केट बुलिशच असणार आहे. मार्केट आपल्याला पैसा बनवून देणारच. संधी असतात, संधीचा फायदा उचलत चाला. म्युच्युअल फंड असतात,
जसं आता तुम्हाला स्मॉल कॅप मिड कॅप तुटताना दिसतंय, तुमच्याकडे मिड कॅप स्मॉल कॅपचे म्युच्युअल फंड असतील, तुम्ही SIP करत असाल तर टॉपअप करण्याची ही चांगली संधी असते. जर इंडेक्स 8-10% तुटतोय एकाच दिवसामध्ये ते पण, तर ही आपल्यासाठी संधीच ना हो, सांगा तुम्ही. ही आपल्यासाठी संधीच आहे. आपण इथे काय करू शकतो, टॉपअप करू शकतो. त्यामध्ये टॉपअप करणं म्हणजे काय, एक लमसम अमाऊंट जे असते ना आपण इथे ॲड करू शकतो. एक लमसम अमाऊंट जे असते ना आपण इथे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्याचा फायदा आपल्याला पुढे मिळणार असतो. जे म्युच्युअल फंडचे युनिट असतात आपल्याला स्वस्तात मिळतात, त्यांचं ॲक्युम्युलेशन आपण स्वस्तात करत असतो आणि जेव्हा पण मार्केट वरती जाणार आहे तिथे आपल्याला प्रॉफिट जे दिसणार जास्त दिसणार. त्यामुळे ती आपल्यासाठी काय असते, एक संधी असते. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये गॅम्बलिंग करून पैसा बनवण्याचा प्रयत्न करू नका. मार्केटमध्ये शिकून पैसा बनवण्याचा प्रयत्न करा. शिकण्यासाठी मार्केटला डेली बघत चला. ज्यांना बेसिक माहीत नसेल स्टॉक मार्केटचं ते बेसिक शिकून घ्या. पहिले टेक्निकलला व्यवस्थित शिकून घ्या. टेक्निकलचा वापर तुम्हाला एखाद्या स्टॉकला बाय करण्यासाठी होणार. योग्य लेवलला मग तुम्ही स्टॉकला बाय करणार. टॉपला एखाद्या स्टॉकला बाय करणार नाही तुम्ही, तुमच्याकडून चुका कमी होणार. शेवटी टेक्निकल लेवल बघून जरी तुम्ही एंट्री घेतली तरी चूक होणारच आहे. एखाद्या वेळेला एखादा स्टॉक बाय केला तुम्ही, तो खाली जाणारच. तो ताबडतोब काय तुम्हाला प्रॉफिट देऊ शकत नाही. पण शिकून काम केलं, योग्य लेवलला तुमची एंट्री होणार आणि योग्य लेवलला तुम्ही बाहेर पण पडणार. बाहेर कुठे पडायचं हे टेक्निकल लेवलनुसार तुम्हाला समजतं. पण त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा तुम्ही काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करून स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनवायचा. ठीक आहे. तर आजचा आपला व्हिडिओ जो होता हा ॲनालिसिसचा नव्हता, काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या तुम्हाला सांगायच्या होत्या, त्यामुळे मी व्हिडिओ बनवला. नाहीतर लेवल 1-2 दिवस मार्केटमध्ये कोणत्याच काम करणार नाही. मार्केटला स्टॅबल होऊ द्या, त्यानंतर मग आपण मार्केटचं ॲनालिसिस करू. नाहीतर मी कोणत्याही लेवल सांगून मोकळं व्हायचं की याच्यावरती इंडेक्स जाणार, याच्या खाली गेला तर इंडेक्समध्ये सेलिंग येणार आहे, या गोष्टी सांगण्यात मजा नाही मित्रांनो. कालच मी तुम्हाला सांगितलं अशा इव्हेंटमध्ये लेवल कोणत्याच काम करत नाही. मार्केट कुठे पण जाऊ शकतं. मग मार्केटला स्टॅबल होऊ द्या, त्यानंतर मग मार्केटचं आपण ॲनालिसिस करत जाऊ. तर माझ्या मते सर्वांना व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.